नांदेड़ में समाज कंटकों पर पुलिस का डर नहीं रहा, इसलिए नन्ही बच्चियां भी सुरक्षित नहीं है, ऐसी प्रतिक्रिया मराठा सेवा संघ के संस्थापक अध्यक्ष एडवोकेट पुरुषोत्तम खेड़ेकर ने दी है। मराठा जनसंवाद दौरे के अंतर्गत पुरुषोत्तम खेड़ेकर बुधवार 17 जनवरी को नांदेड़ में आए थे। ITI परिसर में एक निजी होटल में उन्होंने पत्रकारों से विभिन्न विषयों पर वार्तालाप किया। मुदखेड़ तहसील के रोही पिंपल गांव में घटी अत्याचार की घटना की उन्होंने कड़ी निंदा की है। इस तरह की घटनाएं समाज में नहीं होनी चाहिए। नन्ही बच्ची के साथ दरिंदगी के इस मामले से स्पष्ट हो रहा है कि नांदेड़ में अत्याचारी दुराचारी समाज कंटकों पर पुलिस का डर नहीं रहा। इसमें सरकार का दोष नहीं है, फिर भी सामाजिक संगठनों ने भी अपनी जिम्मेदारी उठाते हुए लड़कियों महिलाओं के प्रति गंदी दृष्टि को बदलने में सहयोग देना चाहिए, जिससे समाज में ऐसी घटनाएं नहीं होगी। ऐसी जानकारी एडवोकेट पुरुषोत्तम खेड़ेकर ने MCN हिंदी न्यूज को दी। ही एक अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह बाब आहे, याबाबत काही कोणाचं दुमत नाही। मला परवाच ही घटना घडल्यानंतर निरोप मिळाला, माहिती झाली। मी काही गेलेलो नाही, परंतु उद्या मनोज आणि कामाजी ही सगळी मंडळी जाणार आहेत। जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सुद्धा जाऊन आलेल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि संबंधित यंत्रणांकडे निवेदन दिलेले आहेत। या घटना घडू नयेत एवढीच आमची भावना आणि भूमिका आहेत। आणि यावरून एकही स्पष्ट दिसतंय की एकतर कायद्याचा धाक राहिलेला नाही। दररोज जरी नवीन कायदे होत असले तरी समाजातील समाजकंटकांवर त्याचा काही खूप परिणाम होतोय असं दिसत नाही। त्यामुळे यासाठी केवळ सरकारच जबाबदार आहे अशातला काही भाग नाही, तर आम्ही सामाजिक संघटना सुद्धा समाजामध्ये कुठेतरी योग्य पद्धतीने प्रबोधन करून अशा दुर्घटना होऊ नयेत आणि मुलींकडे पाहण्याची जी काही एक वाईट प्रवृत्ती आहे, विकृती आहे, ती संपावी यासाठी प्रयत्न करतो आहोत। दौरान 32 साल पहले मराठा सेवा संघ ने मराठा आरक्षण की मांग की थी। 1967 तक मराठा समुदाय OBC में शामिल था, मगर बाद में उसे OBC प्रवर्ग से हटाया गया। तत्री समिति, बापट समिति जैसी समितियों ने मराठा आरक्षण की शासन को रिपोर्ट पेश की थी, मगर राज्य सरकारों ने उन्हें अनदेखा कर दिया, जिसका खामियाजा मराठा समुदाय को अब तक भुगतना पड़ रहा है। ऐसी जानकारी एडवोकेट पुरुषोत्तम खेड़ेकर ने MCN हिंदी न्यूज को दी। मराठा सेवा संघाची स्थापना 1990 मध्ये झाली आणि तेव्हापासून मंडल आयोगाचा अहवाल स्वीकारल्यापासून मराठा सेवा संघाने ही मागणी केलेली होती की मराठा समाजाचा समावेश सरसकट OBC मध्ये करावा आणि मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळावं। त्याचं कारण मराठा आणि कुणबी हे एक आहेत। मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये इंग्रजांचं राज्य असल्यामुळे सर्वांच्या नोंदी ह्या कुणबी केलेल्या आहेत। एवढंच नाही तर ऑक्टोबर 67 पर्यंत मराठा सुद्धा OBCच्या यादीत होते, परंतु ते नंतर बाहेर काढले गेलेले आहे। तर ही मागणी आम्ही सातत्याने केली। त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने खत्री आयोग, बापट आयोग असे अनेक आयोग नेमले। या आयोगाने दिलेले अहवाल राज्य सरकारने योग्य अभ्यास न करता बाजूला ठेवले किंवा योग्य निर्णय घेतला नाही। परिणामी मराठा समाजाची आरक्षणाची मागणी तशीच राहिली। मराठवाड्यामध्ये असलेला जो मराठा समाज आहे हा निजामशाहीमध्ये जवळपास 650-700 वर्ष रंजलेला गांजलेला होता। कालेलकर आयोगामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठवाड्यातील मराठ्यांची शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती दुरवस्था इतकी वाईट झालेली आहे की उर्वरित महाराष्ट्रातील मराठा आणि मराठवाड्यातील मराठा यांच्यामध्ये कुठलेही साम्य राहिलेलं नाही आणि म्हणून मराठवाड्यातील मराठ्यांना OBC मध्ये समाविष्ट केलं पाहिजे। आम्ही सुद्धा मराठवाड्यातील मराठा समाजाला सर्वप्रथम OBC मध्ये घ्यावे ही मागणी केलेली आहे आणि ती सुरूच आहे। आगामी लोकसभा चुनाव की पृष्ठभूमि पर मराठा सेवा संघ की राजनीतिक इकाई
संभाजी ब्रिगेड भी मैदान में उतरने जा रही है। उद्धव ठाकरे गुट से संभाजी ब्रिगेड का अगस्त 2022 से गठबंधन हुआ है। शिवसेना के ठाकरे गुट से वंचित बहुजन आघाड़ी और संभाजी ब्रिगेड भी जुड़ी है। महाविकास आघाड़ी से कोई सरोकार नहीं है। ठाकरे गुट से हिंगोली और बुल्ढाना लोकसभा की सीटों की मांग संभाजी ब्रिगेड ने की है, ऐसी भी जानकारी एडवोकेट पुरुषोत्तम खेडेकर ने MCN हिंदी न्यूज को दी। आगामी लोकसभा 2024 मध्ये संभाजी ब्रिगेड व उद्धव बाळासाहेब ठाकरे हा शिवसेना गट यांच्यासोबत ऑगस्ट 2022 पासून आमची युती झालेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्यावर महाआघाडीमध्ये ज्या जागा येतील त्यापैकी काही जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी आमची बोलणी सुरू आहेत। नुकतीच 30 तारखेला मागच्या आमची सामायिक बैठक सुद्धा झाली आणि किमान आम्हाला हिंगोली आणि बुलढाणा हे 2 लोकसभा मतदारसंघ मिळावेत यावर चर्चा झालेली आहे। निर्णय झालेला नाही तरी सकारात्मक चर्चा झालेली आहे।